चला आज तोरणा किल्ल्याच्या प्रवासाला निघूया. हा फक्त एक किल्ला नाहीये, तर ही ती जागा आहे जिथून मराठा साम्राज्याच्या एका भव्य इतिहासाची सुरुवात झाली. या किल्ल्याची गोष्ट त्याच्या पायथ्यापासून नाही, तर एका तरुण मनामध्ये असलेल्या मोठ्या स्वप्नापासून सुरू होते. चला तर मग थेट त्या स्वप्नापासून सुरुवात करूया. जरा विचार करा, 16व्या वर्षी आपण साधारणपणे काय करत असतो? शाळा, अभ्यास, मित्रमैत्रिणी. पण याच वयात कुणीतरी एक अख्खं साम्राज्य उभं करण्याचं धाडस करतं. हाच विचार तोरण्याच्या कथेच्या अगदी मुळाशी आहे, जी एका अविश्वसनीय धैर्याने सुरू होते. वर्ष होतं 1646. अवघ्या 16 वर्षांच्या शिवाजी महाराजांनी फक्त एक किल्ला जिंकला नाही, तर एका नव्या युगाचा पाया रचला. हीच होती ती पहिली मोठी आणि धाडसी झेप. हा काही साधासुधा लष्करी विजय नव्हता. हा होता स्वराज्य नावाच्या एका मोठ्या स्वप्नाचा पायाभरणीचा दगड. गंमत म्हणजे आदिलशाहीचा ताब्यात असूनही हा किल्ला दुर्लक्षित होता आणि प्रचंड मोठा होता. त्याला जिंकणं ही एक जबरदस्त सामरिक खेळी होती. या एका विजयाने संपूर्ण दख्खनमध्ये जणू एक नवी चेतनाच निर्माण केली. आता या किल्ल्याचं खरं महत्त्व समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला त्याच्या त्या खडतर वाटेवरूनच जावं लागेल. चला तर मग आजच्या ट्रेकर्ससारखा आपण एक व्हर्च्युअल चढाई करून बघूया. ही चढाई अजिबात सोपी नाहीये बरं का. साधारण 2.5 ते 3 तास लागतात. मध्यम ते कठीण म्हणतात या ट्रेकला. आणि तो आपली चांगलीच परीक्षा पाहतो. ते दाट जंगल, निसरडे खडक आणि ती उभी चढण, अक्षरशः दम लागतो. पण जसं जसं आपण वर जातो ना, तसशी शिखरावर काय असेल याची उत्सुकता वाढतच जाते. आणि मग अखेर शिखरावर पोहोचल्यावर तोरणा आपलं खरं भव्य रूप दाखवतो. इथला प्रत्येक दगड जणू काही त्याच्या वास्तुशास्त्रीय आणि लष्करी हुशारीची गोष्ट सांगतोय. तो बघा, बिनी दरवाजा, मग आत आल्यावर मजबूत तटबंदी, पाण्याची ती प्राचीन टाकी, या सगळ्या गोष्टी सांगतात की किल्ला किती स्वयंपूर्ण होता. आणि तो कोठी दरवाजा बघितलात का? त्यावरचे ते टोकदार खिळे कशासाठी असतील? शत्रूच्या हत्तींना रोखण्यासाठी. काय जबरदस्त डोकं लावले नाही का? आणि हो, मेंगाई देवीचं मंदिर आजही ते इथल्या श्रद्धेचं केंद्र आहे. किल्ल्याच्या 2 मुख्य बाजू आहेत, झुंजार माची आणि बुधला माची. एकीकडे झुंजार माची बघा कशी दिसते, जणू आकाशात घुसणारी एखादी तलवारच. ही होती आक्रमणासाठी. आणि दुसरीकडे बुधला माची, जिथून दूरवर नजर ठेवून संरक्षण करणं एकदम सोपं होतं. म्हणजे बघा, आक्रमण आणि संरक्षण दोन्हीसाठी हा किल्ला अगदी तयार होता. यामुळेच तर तोरणा अजिंक्य होता. आता किल्ला इतका महत्वाचा म्हटल्यावर त्यावर अनेकांची नजर असणारच. आणि झालं सुद्धा तसंच. जशी जशी सत्ता बदलली तसतशी या किल्ल्याची ओळख आणि त्याचं नावही बदलत गेलं. याचा इतिहास बघा. 13व्या शतकात शिवपंथाने बांधला असं मानलं जातं. मग 1646 मध्ये आले शिवाजी महाराज. त्यांनी किल्ला जिंकला आणि त्याचं नाव ठेवलं प्रचंडगड. नावावरूनच कल्पना येते नाही का? पुढे मुघल आले, औरंगजेबाने त्याचं नाव फुतुलगैब ठेवलं. पण शेवटी तो पुन्हा मराठ्यांकडेच आला. यावरून कळतं की तोरणा हा दख्खनच्या राजकारणात किती महत्त्वाचा होता. तोरण्याच्या विजयाने फक्त एक किल्ला नाही मिळाला, तर स्वराज्य ही एक जबरदस्त संकल्पना जन्माला आली. म्हणजे काय? तर आपलं राज्य, आपला कारभार. पारतंत्र्यात जगणाऱ्या लोकांसाठी हा विचारच किती क्रांतिकारी असेल विचार करा. आणि हेच स्वप्न पुढे संपूर्ण मराठा साम्राज्याचं ध्येय बनलं. पण तोरण्याची खरी ताकद ती कळते त्याच्या शिखरावरून. कारण हे आहे पुणे जिल्ह्यातलं सर्वोच्च ठिकाण. समुद्र सपाटीपासून तब्बल 1403 मीटर उंच, म्हणजे जवळजवळ 4500 फूट. विचार करा, इतक्या उंचीवरचा किल्ला जणू काही आकाशाशीच बोलत असणार. आणि यामुळेच आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवणं किती सोपं झालं असेल. हीच होती त्याची खरी ताकद. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? इथून राजगड, रायगड, सिंहगड असे कितीतरी महत्त्वाचे किल्ले एकाच नजरेत दिसतात. म्हणजे कम्युनिकेशन, संदेशवहन किती सोपं झालं असेल. म्हणूनच म्हणतात तोरणा म्हणजे मराठा साम्राज्याचं गरुडाचं घरटं. बरं, आता ज्यांना हा इतिहास स्वतः अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी तोरणा ट्रेकबद्दल काही महत्त्वाची माहिती. तर जर या ट्रेकचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. ट्रेक थोडा अवघड आहे, त्यामुळे तयारीने जा. पावसाळ्यात गेलात तर सगळीकडे हिरवंगार दिसेल आणि हिवाळ्यात आकाश एकदम स्वच्छ. पण हो, रात्री मुक्कामाला परवानगी नाही, त्यामुळे संध्याकाळी 5च्या आत खाली उतरायचंय. ही माहिती लक्षात ठेवली तर प्रवास नक्कीच सुरक्षित आणि अविस्मरणीय होईल. आणि शेवटी तोरणा आपल्याला एकच गोष्ट सांगतो. इथला प्रत्येक दगड जणू कानात कुजबुजतो. मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी आजच, आत्ताच पहिलं पाऊल उचला.
हा किल्ला फक्त इतिहासाचा एक भाग नाही तर धाडस आणि एका नव्या सुरुवातीचं एक जिवंत प्रतीक आहे